नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी गाईड्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक एक्झामची जी काही रिक्वायरमेंट आलेली आहे किंवा तुमच्यासाठी जे विद्यार्थी रेल्वे भरतीची तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी कोकण रेल्वे भरती 2026 हिची जी काही ॲड आहे तर ती ॲड आलेली आहे। नक्की कोणत्या वॅकन्सी ओपन आहेत, त्यासाठी फीज काय असणार आहे, लास्ट डेट काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करूया ह्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहे। तर पहिलं जे पद आहे आपलं, तर टोटल 190 जागा असणार आहे। तर ते 190 जागांमधील पहिलं पद आहे पदवीधर ऑपरेटिक्स। याच्यामध्ये सिव्हिल जे काही विषय आहेत तर ते सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल तर हे विषय आहेत। तर त्यांच्या ज्या काही जागा असणार आहे तर सिव्हिलसाठी 30 जागा, इलेक्ट्रिकलसाठी 20, इलेक्ट्रॉनिक्ससाठी 10, त्यानंतर मेकॅनिकलसाठी 20 जागा असणार आहे। त्यानंतर दुसरी पोझिशन आहे डिप्लोमा ऑपरेटिक्स। त्याच्यामध्ये सिव्हिलसाठी 30 जागा असणार आहे, इलेक्ट्रिकलसाठी 20 जागा, इलेक्ट्रॉनिक्ससाठी 10 जागा आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी 20 जागा असणार आहे। आणि जे काही तिसरी पोझिशन आहे तीमध्ये सामान्य पदवीधर ऑपरेटिक्स, त्याच्यामध्ये टोटल 30 जागा असणार आहे। अशा तीनही पोझिशन मिळून 190 वॅकन्सी आलेली आहेत। तर यासाठी जे काही शैक्षणिक पात्रता आहे तर तुम्हाला पदवीधर ऑपरेटिक्ससाठी BE BTechमध्ये तुमचं सिव्हिलमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर इंजिनिअरिंग असेल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स किंवा ॲटोमोबाईल्स प्रोडक्शन इंजिनिअरिंग यासारखे डिग्री कोर्स तुमच्याकडे असणे अनिवार्य आहे। त्याचबरोबर डिप्लोमा ऑपरेटिक्ससाठी संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा, त्याच्यामध्ये सिव्हिल डिप्लोमा असेल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल्स, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग याचे डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग तुमचे कोर्स तुमच्याकडे असणे गरजेचं आहे। त्यानंतर तिसरं जे आहे तर सामान्य पदवीधर ऑपरेटिक्ससाठी BA किंवा बॅचलर ऑफ आर्ट असेल, तुमचं BSc असेल, BCom असेल, BBA असेल, BSMS असेल, BGMC किंवा BBS यासारखे जे काय तुमचे डिग्री कोर्स आहेत तर हे तुमच्याकडे असणे गरजेचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, यासाठी जी काय वयाची अट आहे तर ती वयाची अट असणार आहे 1 जानेवारी 2026 ते 18 पर्यंत काय झालं पाहिजे, तुमचं 18 ते 25 वर्ष असलं पाहिजे। त्याचबरोबर जे काही कॅटेगरीमध्ये आहे SC किंवा ST कॅटेगरी तर त्या विद्यार्थ्यांना 5 वर्षाची सूट आहे। आणि असे विद्यार्थी जे OBCमध्ये आहे तर OBCसाठी 3 वर्षाची सूट देण्यात आलेली आहे। त्यानंतर जे काही नोकरीचं जे काही ठिकाण आहे तर ते कोकण रेल्वेमध्ये तुमचं ठाणे असेल, पालघर असेल, त्याचबरोबर तुमचं सिंधुदुर्ग असणे, रत्नागिरी असेल तर ह्या साईटला तुम्हाला हा जॉब भेटणार आहे। त्यानंतर अर्ज जे काय आहे तर ते ऑनलाईन पद्धतीने आपल्याला करायचं आहे। आणि जे काही अर्ज करण्याची जी काही शेवटची तारीख आहे तर ती 21 मार्च 2026 पर्यंत आपण काय करू शकतो, अर्ज करू शकतो। तर याची जे काही फीज आहे तर त्या ज्या काही आपल्याला फीज पण जास्त नाही आहे। तर जी काही फीज आहे तर जनरल किंवा OBC कॅटेगरीसाठी 100 रुपये फीज असणार आहे। आणि SC ST किंवा EWS हे जे काही कॅटेगरीमध्ये जे काही लोक येतात तर यांच्यासाठी कुठल्याही प्रकारची फी वापरली जाणार नाही। तुम्हाला एकदम अल्पसंख्याक असेल किंवा महिला असेल तर तुमच्यासाठी कुठल्याही प्रकारची फी नसणार आहे। त्यामुळे तुम्ही या अर्ज करू शकता। ज्या विद्यार्थ्यांचे इंजिनिअरिंग झालेले आहेत तर त्या विद्यार्थ्यांनी हा अटेम्प्ट ट्राय करायला काहीही हरकत नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत जेवढ्या काही तुम्हाला गव्हर्नमेंटसाठी तुम्ही ट्राय करत असाल किंवा जॉबची ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत देखील तुम्ही काय करा, चॅनलची लिंक शेअर करा। आणि याची ऑनलाईन रजिस्ट्रेशनची जी काही लिंक आहे तर ती मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईल। तर विद्यार्थी मित्रांनो, थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये, भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।